विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे सांख्यिकी, जो गणित भाग 1 चा शेवटचा धडा असणार आहे. याआधी आपण धडा क्रमांक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे त्यापासून ते धडा क्रमांक 5 व संभाव्यता हे सर्व लेक्चर्स अपलोड करून ठेवलेले आहे. अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील तर बघा, तुमच्यासाठी प्लेलिस्ट मी तयार करून ठेवलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवलेली आहे. नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओ देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो सराव संच 6.1 आहे हा इम्पॉर्टंट आहे, कारण की यामधून अनेकदा 4 मार्कांसाठी एक प्रश्न आलेला आहे. तर बघूया सराव संच 6.1 कशावरती आधारित आहे. तर सराव संच 6.1 बघा, ज्या टॉपिक वरती आधारित आहे त्याचं नाव आहे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे. मध्य म्हणजे काय, आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲव्हरेज म्हणतो, मराठीत सरासरी म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलो ओके की 1, 2 आणि 3 हे नंबर्स आहे, तर यांचा मध्य कोण, तर यांच्यामध्ये कोण आहे 2. मध्य कसा काढतात, जितके नंबर्स आहे आपल्याकडे 1, 2, 3 त्यांची बेरीज करतात आणि किती नंबर्स आहेत ते 1, 2, 3 तितकेने भागतात. तर 1, 2, 3 3 आणि 3 6 आणि 6 भागिले किती 3, तर 3 1 3 3 2 7. मध्ये कोण भेटला तुम्हाला 2, याला मध्य म्हणतात. पण आता आपल्याला फक्त नंबरचा मध्य नाही काढायचा. ओके, आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा मध्य काढायचा आहे. आता किती प्रकारचे मध्य आहेत, तर 3 प्रकारचे मध्य आहेत. सगळ्यात पहिला आहे सरळ पद्धती, जो की खूप सोपा आहे. याच्यापेक्षा थोडासा हार्ड जातो गृहीत मध्य पद्धती. ओके, आणि त्याच्यानंतर जो शेवटचा आहे तो आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती. तर शेवटपर्यंत तुम्हाला लेक्चर बघायचं आहे, कारण की आजचं लेक्चर बघितल्यानंतर ओके सर्व मध्याच्या पद्धती तुम्हाला एकदम सोप्या जाणार आहे. तर सगळ्यात पहिलं बघूया सरळ मध्य पद्धती म्हणजे काय. तर सरळ मध्य पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मध्य काढायचं कसा, तर त्याच्यासाठी या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. पहिली पायरी काय करायची, 4 उभे स्तंभ घ्या. स्तंभ समजता कॉलम. ओके, असे 4 उभे स्तंभ घ्यायचे. त्यानंतर पहिल्या स्तंभात वर्ग लिहायचा आहे. हे सगळे मी तुम्हाला करून दाखवणार आहे, फक्त स्टेप दिल्यात. स्टेप याच्यासाठी दिल्यात की तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिले 4 उभे स्तंभ घ्यायचे. नंतर पहिल्या स्तंभात वर्ग लिहायचा आहे. आता वर्ग कशाला म्हणतात, तर लक्षात ठेवायचं वर्ग कशाला म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलो नुसता माझ्याकडे 5 नंबर आहे, तर 5 हा एकटा नंबर आहे. पण मी जर म्हटलो 5 ते 10, ओके, तर 5 ते 10 हा झाला एक वर्ग. म्हणजे 5 पासून 10 पर्यंत याच्यामध्ये काही संख्या येतात. जर त्या 2 नंबरच्या मध्ये काही संख्या येत असतील तर त्याला आपण वर्ग असे म्हणतो. जसं की 5 ते 7, 5 ते 10, 5 ते 15, 10 ते 15. ओके, वर्गामध्ये लक्षात ठेवायचा हा जो नंबर असतो पहिला, याला म्हणतात खालची वर्ग मर्यादा. याला काय म्हणतात, खालची वर्ग मर्यादा. त्यानंतर हा जो दुसरा नंबर आहे त्याला म्हणतात वरची वर्ग मर्यादा. आणि याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, वरची वर्ग मर्यादा. हा जो पहिला नंबर आहे त्याला म्हणतात खालची वर्ग मर्यादा, तो जो दुसरा आहे त्याला म्हणतात वरची वर्ग मर्यादा. आणि लक्षात ठेवायचे तुम्हाला, हा जो 5 पासून 10 पर्यंत चाललाय यांच्या बरोबर मध्यभागी जो येतो त्याला म्हणतात वर्गमध्य. त्याला काय म्हणतात, वर्गमध्य. आता वर्गमध्य काढतात कसा, तर वर्गमध्य काढण्याची ट्रिक पण आहे आणि वर्गमध्य तसा पण काढता येतो मुलांना. ओके, 5 ते 10 मध्ये मध्यभागी कोण असेल तर 7.5. किती असेल 7.5 म्हणजे 7.5. तर याचं वर्गमध्य 7.5 आहे. आणि जरी लॉजिक लागलं नाही तर काय करायचं, खालच्या वर्ग मर्यादेमध्ये वरची वर्ग मर्यादा ऍड करायची, म्हणजे बेरीज करायची. या दोघांची बेरीज करायची आणि 2 ने भागायचं. तर बघा हा 5 आहे, 5 ला जर मी 5 मध्ये जर 10 ऍड केला आणि 2 ने भागला तर हा झाला 5 आणि 10 15 भागिले 2. बे 1 बे 7 14, 15 तून 14 गेला 1 उरला, 2च्या पाड्यात 1 ने 0 घेऊ, आन्सर मध्ये पॉईंट, बे 5 10. अशा प्रकारे देखील वर्गमध्य काढता येतो. वर्गमध्य म्हणजे काय, त्या वर्गाच्या मध्यभागी असणारी संख्या त्याला आपण वर्गमध्य म्हणतो. जसं की मी जर तुम्हाला विचारलं 1 ते 5 हा एक वर्ग आहे, तर 1 ते 5 च्या मध्यभागी कोण येतो, तर 1 ते 5 च्या मध्यभागी कोण येतो, तर 3 येतो. बरोबर का. कसं काढायचा, 1 आणि 5 ऍड करायचा. 1 आणि 5 किती ऍड केला तर किती होतो 6, आणि 6 भागिले 2. तर बे 1 बे 3 6. समजलीत पर्यंत. अशा प्रकारे तुम्ही वर्गमध्ये काढू शकता. चला, 4 उभे स्तंभ घ्यायचे. पहिल्या स्तंभात वर्ग, त्यानंतर वर्गमध्य लिहायचंय, त्या वर्गांचा मध्य. नंतर तिसऱ्या स्तंभात वारंवारता लिहा. तिसऱ्या स्तंभात काय लिहायचंय, वारंवारता लिहायची. नंतर चौथ्या स्तंभात XI गुणिले FI, म्हणजे या दोघांचा गुणाकार चौथ्या स्तंभात. आणि हे जे खालील सूत्र आहे ओके मध्य काढायचं ते आहे बघा, समेशन XI FI भागिले समेशन FI. आता मुलं म्हणतील डायरेक्ट आमच्या डॉक्युमेंट गेलेलं आहे, आम्हाला काहीच नाही समजलं. टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त स्टेप दिल्यात. आता तुम्हाला सराव संचामध्ये एक्झाम्पल सोडून सांगतो. तर सराव संच 6.1 मधला जो पहिला प्रश्न आहे,
तो मी या ठिकाणी लावलेला आहे, जो सरळ मध्य पद्धतीवरती डिपेंड आहे. तर बघा काय म्हटलंय, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. 10वीचे 50 विद्यार्थी आहे आणि त्यांनी अभ्यासासाठी किती तास व्यतीत केले याची वितरण सारणी दिली. तर आपल्याला काय करायचंय, त्यावरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य कोणत्या पद्धतीने काढायचा आहे, सरळ मध्य. तर सरळ मध्य पद्धतीमध्ये आता मी या स्टेप दिल्या, बरोबर का? या स्टेप ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाणार आहे तुमच्या. काय करायचंय, सगळ्यात पहिलं तर 1 2 3 4 हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ, चौथा, असे 4 उभे स्तंभ घ्यायचे. घेतले 4 उभे स्तंभ घेतल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये वर्ग लिहायचा, दुसऱ्या याच्यामध्ये वर्ग मध्य लिहायचा, तिसऱ्या याच्यामध्ये वारंवारता लिहायची, चौथ्या याच्यामध्ये ह्या दोघांचा गुणाकार. वर्ग मध्यचं नोटेशन असतं एक्स आय, वर्ग मध्ये एक्स आय ने दाखवतात, वारंवारता एफ आय ने दाखवतात आणि एक्स आय चा गुणाकार एफ आय सोबत इथं लिहायचं. समजलं? आता ही जी वारंवारता वितरण सारणी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हा जो पहिला बॉक्स तुम्हाला दिसतो, पहिला बॉक्स तो असतो तुमचा वर्ग, पहिला बॉक्स तुमचा वर्ग, आणि हा जो दुसरा बॉक्स आहे ते आहे तुमची वारंवारता. परत एकदा सांगतो, हा जो पहिला बॉक्स आहे का तो आहे तुमचा वर्ग, हा वर्ग, आणि हा जो दुसरा बॉक्स आहे ते आहे तुमची वारंवारता, दुसरा बॉक्स तुमची वारंवारता. नेहमी लक्षात ठेवायचं, पहिला वर्ग असणार, दुसरी वारंवारता. तर काय करूया, वर्ग आधी लिहून घेऊ. वर्ग किती आहे, 0 ते 2, त्यानंतर किती आहे 2 ते 4, त्यानंतर किती आहे 4 ते 6, त्यानंतर किती आहे 6 ते 8, आणि त्यानंतर किती आहे 8 ते 10, आणि खाली एक्स्ट्रा कॉलम घ्यायचा टोटल लिहायला. ओके, तो वर्ग मध्ये काढायचा आहे. हे जे वर्ग आहेत त्यांच्या मध्यभागी, तर 0 पासून 2 पर्यंत मला सांगा, 0 ते 2 चा जर वर्ग मध्ये काढायचा आहे तर 0 मध्ये 2 ऍड करावं लागेल. करू बरं, 0 अधिक 2, आणि त्याला किती नंबर आहे ते 1 आणि 2, 2 ने भागायचा. तर 0 अधिक 2 झाला 2 आणि भागिले 2, तर बे 1 बे, उत्तर किती आलं, 1 आलं. तर 0 ते 2 चा वर्ग मध्ये 1, तसंच 2 आणि 4 चा वर्ग मध्ये कोण असेल 3, या दोघांच्या मध्ये 3 असेल. 4 आणि 6 च्या मध्ये कोण असेल 5, 6 आणि 8 च्या मध्ये 7, 8 आणि 10 च्या मध्ये कोण असेल 9 असेल. समजलंय? त्यानंतर वारंवारता, हा जो दुसरा कॉलम तुम्हाला दिसतोय तो वारंवारता. पहिली वारंवारता 7, दुसरी 18, तिसरी किती आहे 12, चौथी किती आहे 10, त्यानंतर पाचवी किती आहे 3. समजलंय? आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे इथं. चला, 1 7 7, 3 18, 18 त्रिक किती होतात 54, त्यानंतर 12 पंचे होतात 60, या गुणाकार चालू आहे. 7 1 7, 18 त्रिक 54, 12 पंचे 60, नंतर 7 10 70, नंतर 9 त्रिक 27. इथपर्यंत समजलं? जर सरळ पद्धतीने तुम्हाला मध्य काढायला सांगितलंय तर सर्वात प्रथम काय करायचंय, 4 उभे स्तंभ घ्यायचे. तर त्याच्यानंतर पहिल्या याच्यामध्ये वर्ग, दुसऱ्या याच्यामध्ये वर्ग मध्य, तिसऱ्या याच्यामध्ये वारंवारता, आणि चौथ्या याच्यामध्ये वर्ग मध्यचा वारंवारतेचा गुणाकार. वर्ग कोण असतो, पहिला बॉक्स. वारंवारता कोण असते, दुसरा बॉक्स. वर्ग मध्य म्हणजे काय, जो वर्ग आहे तुमचा त्याच्या मध्य भागाची संख्या. 0 आणि 2 च्या मध्ये 1, 2 आणि 4 च्या मध्ये 3, असे बाकीचे नंबर. इथं काय केलं, या दोघांचा गुणाकार दिलेला आहे. आता नंतर काय करायचंय, तर याला टोटल मारून घ्यायचं, त्यालाच आपण म्हणायचं समेशन एफ आय. ओके, या सगळ्याची टोटल त्याला समेशन म्हणतात एफ आय, आणि या सगळ्याची टोटल त्याला म्हणतात समेशन एक्स आय एफ आय, समेशन एक्स आय एफ आय. ओके, तर मारूया. चला, 7 आणि 18 किती होतात, साईडला बेरीज करून दाखवतो. 7 आहे, त्यानंतर 18 आहे, त्यानंतर 12, त्यानंतर 10 आणि 3. तर बेरीज करू. 7 आणि 8 15 आणि 2 17, 17 आणि 3 किती रे बाळ, 17 आणि 3 20, हातच्याले 2. ओके, तर 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5, हा झाला 50. इथं तसं पण सांगितलं होतं की 50 विद्यार्थी आहेत. त्यानंतर पुढे चला याची बेरीज करूया, याची बेरीज करूया. 7 आहे, त्यानंतर 54 आहे, त्यानंतर 60 आहे, त्यानंतर 70 आहे, त्यानंतर 27. तर 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, हात चालला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, 19 आणि 2 21, 218, हा झाला 218. तर आपल्याला काढायचा होता मध्य. आता मध्याचं एक सूत्र मी तुम्हाला दिलं होतं, लक्षात असेल. आता सूत्रावरून जाऊया. चला, सूत्रावरून. तर सूत्रावरून काय, एवढं सगळं झाल्यानंतर सूत्र वापरायचंय. मध्याचं सूत्र काय आहे, मध्याचं सूत्र आहे मध्य बरोबर एक्स बार बरोबर, ओके, हा भागिले हा, हा जो समेशन एक्स आय एफ आय आलाय का, समेशन एक्स आय एफ आय भागिले मध्य काढायचं सूत्र काय, याची संख्या भागिले याची संख्या, हा कोण आहे समेशन एफ आय. तर बघा, एक्स बार बरोबर समेशन एक्स आय एफ आय किती आहे 218 भागिले समेशन एफ आय किती आहे 50, 218 भागिले 50. चला आता भागूया. आता माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे तरी पण मी इथं तुम्हाला शिकवण्यासाठी करतो. 50च्या पाड्यात 218, तर 50च्या पाड्यात 218 नाहीये, 50च्या पाड्यात 200 आहे. 50 चौक होतात 200,
218 मधून 200 गेले तर खाली राहिले 18. ओके, तर 50च्या पाड्यात 18 आहे का? नाही. शून्य घेऊ, उत्तरात आला पॉईंट. 50 त्रिक झाले 150. 180 मधून 150 गेले 30. 50च्या पाड्यात 30 आहे का? परत शून्य घेऊ, पण वरती आता पॉईंट किंवा शून्य घ्यायचं नाही कारण की पॉईंट आलेला आहे. 50च्या पाड्यात 300 किती नंबरला आहे? 50 सक. 50 सक 300, 5 सक 30 आहे ना, तर 50 सक 300. 0 0 0 हे झालं 4.36. म्हणजे मध्य किती आलाय? मध्य एक्स बार, मध्य बरोबर एक्स बार बरोबर 4.36. आणि 4.36 त्याचं एकक काय असेल? तर वर्ग कशामध्ये होता? तासामध्ये. तर त्याचं एकक असेल तास, म्हणजे 4.36 तास हा झाला आपला या प्रश्नाचा मध्य. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला संपलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्याच्याबरोबरच मागचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, पटापट घेतलाय, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न जो आहे बघा, सराव संचामध्ये दुसरा प्रश्न होता, पण मी इथं मुद्दाम तिसरा घेतलाय. तिसऱ्यानंतर पुन्हा दुसरा घेतलाय. का बरं? कारण की आपल्याला 3 मध्य शिकायचे: सरळ मध्य, गृहीत मध्य, मध्य प्रमाण विचलन. बरोबर का? मग मी काय केलंय, सरळ मध्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकत्र घेते, त्यानंतर गृहीत मध्याचे एकत्र घेतले, आणि त्यानंतर मध्य प्रमाणचे एकत्र घेतले. तर पहिल्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो सरळ मध्य पद्धतीने काढा असा आहे. म्हणजे आत्ताच ट्रिक वापरायची आहे, म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल, म्हणून मी ते एकामागे घेतले. तर बघूया, एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिली. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ मध्य पद्धतीने काढा. सरळ पद्धतीने काढायचं. तर सगळ्यात पहिलं सेम ट्रिक, 1 2 3 4 4 उभे स्तंभ. पहिल्या याच्यात वर्ग, दुसऱ्या याच्यात वर्ग मध्य, तिसऱ्या याच्यात वारंवारता, आणि चौथ्या याच्यात ह्या दोघांचा गुणाकार. आता तुम्हाला सांगितलं, हा जो पहिला असतो तो असतो तुमचा वर्ग, आणि हा जो दुसरा असतो तो असतो तुमचा वारंवारता. चला हे लगेच लिहून घेऊ. वर्ग किती आहे? पहिला 1 ते 2, नंतर किती आहे? 2 ते 3, त्यानंतर 3 ते 4, त्यानंतर 4 ते 5, त्यानंतर 5 ते 6, आणि वारंवारता इथं लिहून घेऊ. किती आहे? पहिली 17, त्यानंतर 13, 10, 7 आणि 3. आता वर्ग मध्ये काढू. वर्ग मध्ये म्हणजे काय? या दोघांच्या मध्ये. आता 1 आणि 2 च्या मध्ये कोण असेल? 1.5. 2 आणि 3 च्या मध्ये कोण असेल? 2.5. 3 आणि 4 च्या मध्ये कोण असेल? 3.5. 4 आणि 5 च्या मध्ये कोण असेल? 4.5. 5 आणि 6 च्या मध्ये कोण असेल? 5.5. समजलं? अशा प्रकारे वर्ग मध्ये लिहायचा. नाही जमलं तर काय करायचं? जो वर्ग आहे का त्याची खालची वर्ग मर्यादा आणि वरची म्हणजे हे 2 नंबर यांची बेरीज करायची. 1 आणि 2 ची बेरीज. आणि किती जण आहेत ते? 2. 2 ने भागायचं. 1 आणि 2 झालं 3. 3 भागिले 2. 2 च्या पाड्यात 3 भागा बे 1 बे. 3 2 गेला 1. 2 वरती 2च्या पाड्यात 1 नाही 0 घेऊ पॉईंट. बे 15. अलग नाही परत 1.5. लॉजिक तुम्ही लावू शकता. वर्गामध्ये काढणं काही हार्ड नाही, लय सोपं आहे. ते सगळ्यात तुमच्यासाठी लो लेवलचं काम झालं, आता ते तुम्हाला येणारच आहे. त्यानंतर काय इथं ह्या दोघांचा गुणाकार. चला करूया. 1.5 चा गुणाकार 17 सोबत. समजलीत पर्यंत? आता 1.5 चा गुणाकार 17 सोबत मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. इथं पॉईंट आहे, पण मी पॉईंट काही घेत नाही, डायरेक्ट 15 घेतो गुणिले ह्या 15चा गुणाकार 17 सोबत करायचा आहे. पॉईंट घेतलाय का? नाही. पॉईंट उत्तरामध्ये शेवटी द्यायचं. चला 7 5 35, हातच्या 3, 7 1 7 आणि 3 10, 0. 1 5 5, 1 1 1, 5 5 अशी 5. इथं बेरीज होत असते. 1 आणि 1 2. तर मला सांगा पॉईंट किती घर माग आहे? 1. तर त्या उत्तरामध्ये 1 घर पॉईंट माग. हा झाला 25.5. ओके. त्यानंतर पुढे या दोघांचा गुणाकार. आता या दोघांचा गुणाकार जर करायचा आहे आपल्याला, तर 25 ला मी काय लिहू शकतो? 2.5. 25 2.5 ला काय लिहू शकतो? 25. त्याचा गुणाकार 13 सोबत. 25 चा गुणाकार 13 सोबत. चला करूया. 3 5 15, हात चालला 1. ओके. 3 2 6 आणि 1 7. इथं असतो 0. 1 5 5, 1 2 2, 1 2 2. इथं बेरीज करा. 5 अशी 5, 7 आणि 5 12, हात चालला 1 1 2 3. पॉईंट किती घर माग आला पाहिजे? 1 घर माग. 32.5 झालाय. पुढे आता पुढे लक्षात ठेवा, 3.5 चा गुणाकार 10 सोबत करायचा आहे. ओके. 10 100 1000 ह्या शून्य असणाऱ्या संख्या जर गुणाकारामध्ये असतील तर लक्षात ठेवायचं, जितके शून्य असतं तितका पॉईंट पुढे जातो. इथं 1 शून्य आहे तर हा पॉईंट पुढे जाईल. डायरेक्ट 35 लिहून टाकतो मी. ओके. 2 शून्य असते तर 2 घर पॉईंट पुढे गेला असता. नाही जमलं तर डायरेक्ट करून दाखवतो. इकडे बघा. 3.5 ला मी लिहू शकतो 35 गुणिले त्याचा गुणाकार 10 सोबत. 0 5 0 0 3 0 1 0 1 5 5 1 3 3. इथं 0 5 3. पॉईंट किती घर मागे द्यायचा? 1 1 घर मागे. 35.0 म्हणजे किती? 35च.
समजलं की नाही? ओके, चला इथं आता वरच्यावर करतो कारण की आता सोपं राहिलं. तर बघा 4.5चा गुणाकार 7 सोबत करायचा आहे, पण मी आता पॉईंट घेणार आणि डायरेक्ट गुणाकार करतो. 7 5 35, हातच्या आले इथं 3. ओके, 7 चौक किती? 7 5 35, 5 हातच्या आले 3, 7 चौक किती? 28, 28 आणि 3 किती? 28 आणि 3 झाले 31, आणि पॉईंट किती घर मागं? 1 घर मागं. त्यानंतर इथं 3 5 15, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 किती? 16, पॉईंट किती घर मागं? 1 घर मागं. ओके, तर आता काय करायचंय? याची बेरीज करायची, इथं लिहायची, याची बेरीज करायची, इथं लिहायची. त्यानंतर हा भागिले हा हे आपलं उत्तर असेल, त्यालाच मध्य म्हणतो सरळ पद्धतीमध्ये. चला याची बेरीज करू. 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 किती रे बाळ? 17 आणि 3 20, 20 0 हातच्याले 2, हातच्याले 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5. ओके, इथं तसं पण सांगितलं होतं की 50 जण आहेत. आता इथं बेरीज करू. बेरीज करत असताना पॉईंट खाली पॉईंट पाहिजे. तर आता पॉईंट खाली पॉईंट घेऊ. 25.5 आहे, त्यानंतर 32.5 आहे, त्यानंतर 35 होता 35.0, 35ला 35.0 लिहू शकतो. 31.5 आहे, त्यानंतर 16.5. चला बेरीज करा. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, हातच्या आले 2, 2 आणि 5 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 15, 15 आणि 6 21, हातच्या आले 2, 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 14, 141. किती आले? 141. ओके, थोडंफार जर मिस्टेक झाली तर मग आपल्याला नंतर समजेल. आता तो फास्ट करून घेऊ. जर उत्तर चुकलं तर मग परत चेक करू. तर काय करायचंय? आपल्याला सूत्रावरून मध्य काढायचं आहे, सरळ मध्य पद्धतीने. सूत्रावरून तर सूत्र काय आहे? मध्य बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स आय एफ आय भागिले समेशन एफ आय, म्हणजे हा भागिले हा. तर समेशन एक्स आय एफ आय किती आला? 141 भागिले 50. तर चला एक्स बार बरोबर 50च्या पाड्यात 141 इथं पाहू. 50च्या पाड्यात 141 आहे का? 50 जुने 100, 141 म्हणून 100 गेले 41. 50च्या पाड्यात 41 आहे का? नाही. 0 घेऊ उत्तरात पॉईंट. ओके, 5 8 48 म्हणजे 50च्या पाड्यात 8 नंबरला 400 असेल. 410 मधून जर 400 गेले तर खाली राहतात 10. 50च्या पाड्यात 10 नाही, 0 घेऊ. इथं 0 घेतलं तर वरती पॉईंट घ्यायची गरज नाही कारण की ऑलरेडी पॉईंट घेतलाय. तर 50 जुने होतात 100. इथं झाले 0 0 0 म्हणजे उत्तर आले 2.82. 2.82. पण 2.82 काय? तर वर्ग कशामध्ये होता? वर्ग होता लिटरमध्ये. तर मध्ये आलं 2.82 लिटर. अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नाचा देखील मध्य सरळ पद्धतीने काढलेला आहे. तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया गृहीत मध्य पद्धतीकडे. बघा, गृहीत मध्य पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय? हे एक सूत्र लक्षात ठेवायचंय. ते काय आहे? डी बार बरोबर समेशन एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय. प्रश्नामध्ये मी समजून सांगणार आहे, फक्त लक्षात ठेवायचं या सूत्राचं आपल्याला काम आहे. आणि ते सूत्र झाल्यानंतर मध्य काढण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवायचंय. मागच्या वेळेस मध्याचं सूत्र काय होतं सरळ मध्य पद्धतीमध्ये? समेशन एफ आय एक्स आय भागिले समेशन एफ आय, हे सरळ मध्य. आता विषय गृहीत मध्य पद्धतीचा आहे. आणि गृहीत मध्य पद्धतीमध्ये जे सूत्र आहे बघा, मध्य बरोबर एक्स बार बरोबर ए मध्ये डी बार ऍड करायचा आहे. ए तुम्हाला भेटन, ए मध्ये कोण? तुमचा गृहीत मध्य, जो की सांगेल मी कसा काढायचा आहे. आणि डी बार मध्ये ही जी किंमत येईल का ती तिथं काय करायची? ऍड करायची. आता चला वळूया प्रश्नाकडे. नेमकं गृहीत मध्य पद्धतीवरती प्रश्न कसे येतात? तर प्रश्न क्रमांक दुसरा, याआधी मी प्रश्न क्रमांक पहिला आणि तिसरा घेतला जो सरळ मध्य पद्धतीवरती होता. आता प्रश्न क्रमांक दुसरा जो गृहीत मध्य पद्धतीवरती आहे. बघा इथं नाव सांगितलं गृहीत मध्य. काय म्हटलंय? एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयात व वाहन संख्या यांचे वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. एक टोल नाका आहे आणि त्या ठिकाणी जो कर जमा होतो त्याचा आपल्याला मध्य काढायचं. तो पण कोणत्या पद्धतीने? गृहीत मध्य पद्धतीने. तर तुम्हाला मी सांगितलं हे जे दोघं असतात त्याच्यामधला पहिला असतो वर्ग, त्यानंतर दुसरी जी असते, दुसरा जो बॉक्स असतो तो असते वारंवारता. त्यानंतर पुढे काय? तर ज्यावेळेस गृहीत मध्य पद्धत तुम्हाला सोडवायची तर सगळ्यात पहिलं 1 2 3 4 5 5 उभे स्तंभ घ्यायचे. सरळ मध्य पद्धतीमध्ये 4 घ्यायचे होते, इथं 5 घ्यायचे. 5 मधल्या पहिल्या याच्यामध्ये वर्ग लिहायचा आहे, दुसऱ्यामध्ये वर्ग मध्य, तिसऱ्या याच्यामध्ये डी आय ची किंमत असते बघा.
डीआय ची किंमत कशी काढायची, एक्स आय वजा ए, एक्स आय वजा ए हा डीआय चा फॉर्म्युला जो की इथं तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर वारंवारता, त्यानंतर एफ आय गुणिले डीआय, म्हणजे सरळ मध्यचे हे 4 कॉलम ऍज इट इज आहे, फक्त मध्ये हा कॉलम ऍड झाला. ओके, गृहीत मध्ये 5 कॉलम घ्यायचे. पहिला वर्ग, वर्ग मध्ये डीआय, वारंवारता आणि एफ आय डीआय, म्हणजे एफ आय डीआय म्हणजे या दोघांचा गुणाकार इथं. चला करूया, सोडूया पटापट. वर्ग लिहून घेऊ, 300 ते 400, नंतर किती 400 ते 500, 400 ते 500 झाल्यानंतर 500 ते 600, नंतर 600 ते 700, 700 ते 800. ओके झालंय. आता वर्गमध्ये, वर्गमध्ये म्हणजे काय, या वर्गांच्या मध्यभागी असणारी संख्या. 300 आणि 400 मध्ये कोण असेल, 300 ते 400 तर कोण असेल 350. ओके, 400 आणि 400 मध्ये कोण असेल 450. 500 आणि 600 मध्ये कोण असेल, 500 आणि 600 मध्ये असेल 550. नंतर 600 आणि 700 मध्ये 650 असेल, 700 आणि 800 मध्ये 750. हा झाला वर्गमध्ये. आता काढायचा डीआय. डीआय साठी लक्षात ठेवायची इथं उत्तरामध्ये इथं ए ची किंमत लिहून ठेवायची. ए म्हणजे काय, गृहीत मध्य. तो कसा काढतात, हा जो वर्गमध्ये तुमचा आलाय बरोबर का, हा जो वर्गमध्ये तुमचा आलाय त्याच्यातले बरोबर मध्यभागी जी संख्या असते तो तुमचा गृहीत मध्य असतो. बघा मध्यभागी कोण आहे, 1 2 3 4 5, तर हा भेटतो मध्यभागी मला कोण, 150. तर 150 आहे आपला ए, म्हणजे ए ची किंमत किती आली, 550 मानू. ए किती मानूया, ए 550 मानू, असं उत्तरामध्ये लिहायचंय. गृहीत मध्ये कसा घ्यायचा, ए कसा घ्यायचा आहे, हा जो ए आहे जो तुम्हाला पाहिजे त्या ए ची किंमत वर्ग मध्यच्या मध्यभागी असणारी संख्या. तर चला डीआय काढू. आता डीआय काय आहे, डीआय बरोबर एक्स आय च्या किमतीमधून ए वजा करायचा. आता एक्स आय म्हणजे कोण, हा असतो एक्स आय वर्गमध्ये. तर एक्स आय ची पहिली किंमत किती आहे, 350, त्याच्यामधून वजा करायचा आपला ए, ए किती आहे 550. या किमतीतून 550 वजा करायचा, या किमतीतून 550 वजा करायचा, या किमतीतून 550 वजा करायचा, या किमतीतून 550 वजा करायचं. चला करूया. 350 मधून 550 गेले तर 350 मधून 550 जात नाही, 550 मधून 350 गेले तर 200 बरोबर, आणि 550 मोठा म्हटल्यानंतर वजा. त्यानंतर दुसरा कोण आहे 450, त्या 450 मधून 550 वजा करूया. 450 मधून 550 जात नाही, 550 मधून 450 गेले तर 100, आणि 550 मोठा म्हटल्यानंतर वजा. त्यानंतर इथं 550 आहे, 550 मधून 550 गेले तर 0 येतील. ओके, त्यानंतर 650 मधून 550 गेले तर 100 येतील. 650 मधून 550, 650 मधून 550, तर 650 मधून 550 गेले 100, हा मोठा आहे म्हटल्यानंतर प्लस. नंतर 750 मधून 550 किती आले, 200. समजलं. ओके, पुढं 0 वजा 100 वजा 200, ज्या संख्या वरती वजाबाकीमध्ये त्याच खाली प्लस मध्ये असतात. ओके, 99% एक्झाम्पल मध्ये. आता वारंवारता नंबर 2, वारंवारता किती आहे, 80, 110, 120, 70 आणि 40. याला रफ करतो. व्हिडिओ समजला नाही तर रिपीट करून बघा, 100% समजेल, कारण की तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मी सांगत आहे. एफ आय गुणिले डी आय. चला या दोघांचा गुणाकार करूया. 8 दुने 16 किती शून्य, 1 2 3 0. त्यानंतर पुढं 11 1 11 किती शून्य, 1 2 3 0. इथं बघा हा मायनस आहे प्लस आहे, आन्सर मायनस मध्ये, मायनस आहे प्लस आहे, आन्सर मायनस मध्ये, म्हणजे वजाबाकीमध्ये. शून्याचा गुणाकार कोणासोबतही केला तर उत्तर 0 येतं. त्यानंतर इथं बघा 7 1 7 किती शून्य, 1 2 3. त्यानंतर 2 चौक 8 किती शून्य, 1 2 3. ओके, आता काय करायचं तुम्हाला, याची समेशन काढायची आणि याची समेशन काढायची. चला याची काढू. समेशन एफ आय, याच्या सगळ्यांची बेरीज समेशन एफ आय डी आय. ओके, आता काय म्हटलंय, वारंवारता किती आहे इथं सांगितलं नाही, वारंवारता किती आपल्याला बेरीज करावं लागेल. चला करूया. 80, त्या 80 मध्ये किती 110, 110 मध्ये 120, 120 मध्ये 70 आणि 40. 0 0 8 1 9 9 2 11, 11 7 8 1 9 9 2 11, 11 7 18, 18 4 22, 7 4 2 2 1 3 1 4, 420. ओके, आता इथं बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. काय गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे दोन वरती आहेत त्यांचे चिन्ह वजाबाकीमध्ये आहे,
आणि हे जे दोन आहेत त्यांची चिन्ह प्लस मध्ये आहे आणि आपल्याला काय करायची टोटल याची टॅली करायची म्हणजे सगळ्यांची सम करायची. तर लक्षात ठेवा या दोघांचे चिन्ह सारखे म्हटल्यानंतर वरती काय होईल बेरीज. तर 16 आणि 11 किती होईल 6 आणि 1 7, त्यानंतर 1 आणि 1 2, तर 16 आणि 11 27 आणि त्याच्यावरती 3 शून्य 27,000. 16 मोठा म्हटल्यानंतर वजा, त्यानंतर खाली बघा शून्याचा विषय सोडा. 7 आणि 8 किती 7 आणि 8 15, याच्यावर किती शून्य 1 2 3, म्हणजे 16,000 आणि 11,000 27,000 झाले. या दोघांचे चिन्ह सारखे म्हटल्यानंतर बेरीज झाली. हा मोठा म्हटल्यानंतर मायनस, त्यानंतर या दोघांची बेरीज 7 आणि 8 15,000, हा मोठा म्हटल्यानंतर याला चिन्ह जाईल प्लस. आणि मला सांगा आता या दोघांचा विचार केला तर याचं उत्तर हे आलंय वरचं, या दोघांचं उत्तर खाली आलंय. या दोघांचे चिन्ह वेगळे आहेत, वेगळे म्हणजे वजाबाकी. तर करूया वजाबाकी. इथं 0 0 0, 7तून 5 गेले 2, 2तून 1 गेला 1, 27 मोठा म्हटल्यानंतर वजा 12,000. इथं उत्तर किती आलंय वजा 12,000. ओके, वजा 12,000 आलं. आता मी सांगितलं होतं आता सूत्राचं काम, मी सांगितलं होतं तुम्हाला की सूत्र लक्षात ठेवा. तर पहिलं सूत्र होतं डी बार. डी बार कसं काढायचं, समेशन एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय. बघा आता डी बार काढूया, समेशन एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय. बरोबर, समेशन एफ आय डी आय किती आलं बळ वजा 12,000 भागिले किती आहे 420. इथं 0 ला 0 कट. ओके, 0 ला 0 कट झाला. त्यानंतर मग किती आलं इथं राहिले 1200 आणि इथं किती 42. तर मला सांगा हे दोघं पण 2च्या पाड्यात दिसतात मला, तर 2ने आपण भाग देऊ. बेसाई 12 बे 0 0 बे 0 0 वजा 600 भागिले ओके खाली 42. 42 किती नंबरला आहे 2च्या पाड्यात, बे दुने 4 बे 1 21. तुम्ही म्हणता भागाकार करायचं होतं, तुम्ही कट करू राहिले. कट केलं याच्यासाठी कारण की आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये उत्तर भेटेल. म्हणजे आता सोप्या याच्यामध्ये भेटलं, आता भागाकार करायला आपल्याला सोपं जाईल. इथं जे उत्तर येणार आहे ते इथं पण येईल. ओके, 0 0 कट केला. हे दोघं 2च्या पाड्यात होते, 2च्या पाड्यात 1200 600 नंबरला, 42 21 नंबरला. चला भागाकार करूया आता साईडला आपण. इथं 21च्या पाड्यात शोधा 600. तर 21च्या पाड्यात बघा 60 आहे का, 21 1 21 21 दुने 42, 21 त्रिक किती होतो 63. तर 21 दुने आपण म्हणूया 42. तर 60 मधून 42 गेले तर किती राहतात 18, त्याच्यावरती 0. ओके, तर 2 9 18 होतात, पण 21 आहे म्हटल्यानंतर 18च्या पुढे जाईल. तर 21 7 किती होतात बघा, 21 गुणिले 7, 7 1 7, 7 दुने 14, 148. बे 7 14, बे 8 16, बे 8 8 करूया आपण. चला 8 ने 8 1 8, 8 दुने 16. हा बघा 168. 21च्या पाड्यात 8 नंबरला 168 आहे. त्यानंतर 180 मधून 168 गेले तर किती राहतात परत राहतात 12. ओके, 21च्या पाड्यात 12 आहे का नाही, परत 0 घेऊ. परत 0 घेतला तर उत्तरात आला आता पॉईंट. तर 21च्या पाड्यात 120 आहे का, 120 नाही, त्याच्याजवळ कोण असेल बे 5 10, बे 5 10 म्हणजे 21च्या पाड्यात 5 नंबरला बघा 5 1 5, 5 दुने 10, 105. 105 120 मधून 105 गेले तर किती राहतात खाली राहतात 15. परत 0, वरती पॉईंट घ्यायची गरज नाही. पॉईंट नंतर दोघं जण भेटले, उत्तर संपला आपला. तर 21च्या पाड्यात 150 आहे का नाही, बे 7 14, बे 7 14 म्हणजे 21च्या पाड्यात 7 नंबरला कोण असेल 7 1 7, 7 दुने 14, 147 जो की 150च्या जवळ आहे. ओके, काय केलं मी, जो 12,000 भागिले 420 मला करायचा होता त्याला 2 ने कट करून या सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणलं आणि याचं उत्तर मला भेटलंय 28.57. ओके, आता 28.57 भेटलंय तर काय करायचंय, याचं उत्तर आलंय 28.57. भागाकार तुम्हाला करता येत असेल, व्यवस्थित करायचं आहे. ओके, मी जर डायरेक्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला सोडून दिला मग तुम्हाला जड जाऊ शकतं, म्हणून तर सोडून सांगत आहे कारण की तुम्हाला सुद्धा भागाकार यायला पाहिजे. तिथं बघा हा अधिक आहे, हा वजा आहे, अधिक वजाचा भागाकार वजामध्ये असतो, वजा 28.57. हा झाला तुमचा डी बार. ओके, पण आपल्याला काढायचं आहे मध्य, आणि मध्याचं सूत्र आहे बघा, सूत्रावरून मध्याचं सूत्र आहे बघा, मध्य बरोबर एक्स बार बरोबर ए अधिक डी बार. तर ए किती आलेला आहे आपला, ए आलाय 550, टाका. ओके, डी बारची किंमत टाका. आता प्लस आहे मायनस आहे, तर प्लस आणि मायनस काय होईल, अधिक आणि वजा वजा 28.57. चला, ए ची किंमत प्लस डी बारची किंमत जर टाकली तर हा प्लस आणि हा मायनस मायनस होईल, तर डायरेक्ट मायनस घेतला. 550 वजा 28.57 केलं तर आपलं उत्तर येऊन जाईल. आता आपल्याला जागा कुठे आहे,
तर जागा करावा लागेल आपल्याला, पुढं करूया चला. 550 वजा 28.57, 550 वजा 28.57. तर 550ला मी असं लिहू शकतो 550.00, 28.57 ला लिहू शकतो 28.57. ओके, वजा पॉईंट खाली पॉईंट आलं पाहिजे बेरीज वजाबाकी करताना. शून्यामधून 7 जात नाही, याच्यातून जात नाही, इकडून आजचा घेऊ शकत नाही, इथून घेऊ. इथं राहिले 4, इथं 10 होतील तर तिकडे गेला 9, इथं पण 9 राहतील, इथं 10, 10तून 7 गेले 3, 9तून 5 गेले किती रे बाळ 4 पॉईंट, 9तून 8 गेले, 9तून 8 गेले तर किती राहतात 1, 4तून 2 गेले 2 आणि 5शी 5, 521.43. उत्तर किती आलंय 521.43. हा झाला आपला मध्य, हा झाला आपला मध्य. पण कशाचा मध्य आहे, तर हा मध्य आहे, कशाचा मध्य आहे हा, रुपयामध्ये, वाहन संख्या आणि जमा कराचा मध्ये रुपयामध्ये, तर याचं उत्तर येईल रुपये. काय येईल रुपये. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 कडे बघा. प्रश्न क्रमांक 4 काय आहे, काही बागायतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे, त्यावरून उत्पन्नाचं मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढायचं आहे. सेम टू सेम जे आता मेथड वापरली तीच. तर किती कॉलम घ्यायचे, 1 2 3 4 5, 5 घेतले. वर्ग मध्ये DI वारंवारता FI/DI या दोघांचा गुणाकार करीत. चला वर्ग लिहू. हा असतो आपला वर्ग, किती आहे 25 ते 30. त्यानंतर हा किती आहे 30 ते 35. त्यानंतर हा किती आहे 35 ते 40. त्यानंतर हा किती आहे 40 ते 45. आणि हा किती आहे 45 ते 50. झालंय. त्यानंतर वर्ग मध्य, त्याच्या आधी वारंवारता लिहून घेऊ लगेच. 20, 25, 15, 10 आणि 10. चला आपण वर्ग मध्ये लिहून घेऊ. 25 आणि 30च्या मध्ये कोण येतो 27.5. 30 आणि 35च्या मध्ये कोण येतो 32.5. 35 आणि 40च्या मध्ये कोण येतो 37.5. 40 आणि 45च्या मध्ये कोण येतो 42.5 आणि 45 आणि 50च्या मध्ये 47.5 येतो. ओके, आता इथं आपल्याला काय करायचंय, गृहीत मध्ये लिहून घ्यायचं लगेच. हा वर्ग असतो वारंवारता, तर इथं गृहीत मध्ये लिहून घेऊ. गृहीत मध्ये कोण असतो आपला A. हा जो वर्ग मध्ये आहे त्याच्यामध्ये मध्यभागी संख्या कोणती आहे ही, दिस इज आवर A. हा झाला आपला A. काय किती आहे 37.5. ओके, बरं पुढे DI असतो XI मायनस A, बरोबर का. म्हणजे हा जो XI ची किंमत आहे त्यातून A काय करायचा, A वजा करायचा. तर करूया, इकडे लिहूया साईडला, करून दाखवतो तुम्हाला. DI बरोबर XI मायनस A. तर XI ची पहिली किंमत किती आहे 27.5 वजा हा किती आहे 37.5. ओके, तर आता मी तोंडी करतो. चला, 27.5 मधून 37.5 गेले तर 10, कोणते 10 वजा 10, कारण की हा मोठा आहे. 32.5 मधून 37.5 गेले तर 5, हा मोठा आहे. 37.5 मधून 37.5 गेले तर 0. 42.5 मधून 37.5 गेले तर किती येतील बरं 5. 47.5 मधून जर 37.5 गेले तर किती येतील 10. मुलं म्हणतील एकशे केले तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस पॉईंटची वजाबाकी करायची त्यावेळेस पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 27.5 मधून 37.5 जातो का, नाही. मग याच्यातून हा वजा करा. हा किती आहे 37.5, हा किती आहे 27.5. तर 5तून 5 गेला 0, 7तून 7 गेला 0, 3तून 2 गेला 1. ओके, 10.0 जे की पहिलं उत्तर. आणि हा मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस मध्ये जाईल, त्याच्यामुळे मी डायरेक्ट केलंय. तुम्ही डिटेल मध्ये करायचंय, मागच्या प्रश्नाचा हेल्प घ्यायची, त्याच्यासाठी मागे मी डिटेल मध्ये सोडून दिलाय. आता या दोघांचा गुणाकार इथं घेऊ. चला, 20 10 किती होतात 200, मायनस प्लस मायनस. 25 5 125, मायनस प्लस मायनस. 15 0 0. नंतर 5 10 50, 10 10 100. तर आपल्याला करायची याची बेरीज समेशन FI आणि याची पण बेरीज समेशन FI. चला याची बेरीज करूया. 5 आणि 5 10, हात चाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8, 80. किती 80. वारंवारता आहे 80. नंतर पुढे याची बेरीज करू. याची बेरीज करताना आधी या दोघांना ऍड करावं लागेल. दोघांचे चिन्ह सारखं आहे तर बेरीज 200 आणि 125 325. हा मोठा म्हटल्यानंतर मायनस. खाली 50 आणि 100 150. हा मोठा म्हटल्यानंतर प्लस. आणि या दोघांची परत वजाबाकी होईल आहे ना, कारण की दोघांचे चिन्ह वेगळे आहे. 5 अशी 5, 2तून 5 जात नाही, इकडून हातचा घेऊ तर 2. इथं 12, 12तून 5 गेले 7, 2तून 1 गेलं तर 175. आणि हा मोठा म्हटल्यानंतर मायनस 325, मोठा म्हटल्यानंतर वजा 150.
75. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय काढावं लागेल आता डी बार. तर डी बार काय असतो बघितलं आपण. डी बार काय असतो, डी बार असतो समेशन एफ आय डी आय भागिले समेशन एफ आय. तर समेशन एफ आय डी आय किती आहे बघा, वजा 175 भागिले हा किती आहे 80. चला इथं भागाकार करू आपण लगेच आता. 80च्या पाड्यात 175 बघून घेऊ आहे ना, वजात आणि मायनस आणि प्लसचा भागाकार मायनस मध्ये येईल, त्याच्यामुळे मायनस नका घेऊ इथं. 80च्या पाड्यात 175 आहे का नाही, 80 दुने 160. 175 मधून 160 गेले तर किती राहतात 15. 80च्या पाड्यात 15 म्हटल्यानंतर 0, उत्तरात आला पॉईंट. 80च्या पाड्यात 150 आहे का नाही, त्याच्याजवळ कोण आहे 80 एक 80. 150 मधून 80 गेले तर किती राहतात 70 बरोबर. तर 80च्या पाड्यात 70 आहे का नाही, परत 0 घेऊ. तर 80च्या पाड्यात बघा 700 किती नंबरला, तर आपण 8चा पाडा म्हणू आणि ते 0 वाढवत जायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. तर 8 8 64 म्हणजे 640 भेटतो. ओके, तर पॉईंट नंतर दोघं पाहिजे होते, भेटले. तर डी बार किती आला आपला 2.18. किती आला 2.18. आता काढायचंय आपल्याला मध्य. सूत्रावरून काढूया. सूत्र काय होतं, मध्य म्हणजे एक्स बार बरोबर समेशन नाही ए अधिक डी चा बार, हे सूत्र होतं. पहिलं हे वापरायचं आणि याची आलेली किंमत त्याच्यामध्ये ऍड करायची. ओके, आता इथं एक मिस्टेक झालेली समजलं एक तुम्हाला. 2.18 उत्तर आलंय, पण मायनस प्लसचा भागाकार मायनस मधील वजा 2.18 पाहिजे. ओके, तर एक्स बार बरोबर ए किती आला बाळ, ए आलाय 37.5 आणि त्याच्यामध्ये प्लस करायचंय वजा 2.18. हा अधिक आणि वजा किती होईल, वजा 2.18. चला करूया 37 पॉईंट मधून 2.18 वजा. इथं करून दाखवतो 37.5 यातून 2.18 वजा करूया. इथं 0 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 0 मधून 8 जातो का नाही, इकडून 8चा घेऊ. इथं 4 10, 10तून 8 गेले 2, 4तून 1 गेला किती, 4तून 1 गेला 3 पॉईंट, 7तून 2 गेले 5, 3 35.32. 35.32 एक्स बार किती आला 35.32. ओके, आता काय युनिट द्यायचे त्याला, एकक काय आहे तर हजार मध्ये आहे. आता मला सांगा 35.32 हजार रुपये असं आहे. तर आपण काय करूया, जर हजार मध्ये आहे तर त्याला 1000 ने गुणू, कारण की हजार मध्ये 3 शून्य असतात, म्हणजे 1000 ने गुणलं तर तो हजार मध्ये कन्वर्ट होईल. 1000. ओके, 35.32 ला 1000 ने गुणू म्हणजे उत्तर इथं बी संपलं होतं, असा काही विषय नव्हता. हे पण उत्तर आहे 1000 रुपये आणि खाली पण उत्तर आहे. दोघांपैकी कोणतं येईल, एक्स बार बरोबर. जर 2 शून्याने गुणलं तर हा पुढे जाईल, 1 आणि 2 सॉरी 3 शून्याने गुणायचं आहे. 1 2 3, 1 आणि 2 म्हणजे 35 32 आणि 1 शून्य राहील त्याच्यावर देऊन टाकू. 35.32 हजार रुपये म्हणजे 35,320 रुपये. याला असं हायलाईट करू. इथं याचं उत्तर संपलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाही समजलं तर रिपीट करून बघायचंय, 100% समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया पुढच्या पद्धतीकडे, जी आहे बघा मध्य प्रमाण विचलन पद्धती. पण याच्याकडे जाण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता जो प्रश्न आपण सोडवला, प्रश्न क्रमांक 14, याच्यामध्ये इथं आपलं उत्तर आलंय 35,320 आणि पुस्तकामध्ये दिलंय 35,310 रुपये. मग मुलं म्हणतील सर तुमचं उत्तर चुकलं. ओके, माझं उत्तर चुकलं नाही, माझं पण बरोबर आहे, पुस्तकाचं पण बरोबर आहे. काय झालं माहितीये का, या ठिकाणी काय आलंय 175 भागिले 80. तर 175 भागिले 80 याचं उत्तर आपण घेतलं 2.18. ओके, 2.18 आणि त्यांनी काय केलं 175 भागिले 80 याचं उत्तर जे असतंय किती असतंय 2.1875. 2.1875. तर आपण पॉईंट नंतर दोघं घेतले. ओके, पॉईंट नंतर दोघं 8. ओके, त्यांनी काय केलं 2.1875. ओके, याच्या ऐवजी 2.1875 च्या ऐवजी 19 घेतलं, फक्त एवढंच केलं. जर इथं तुम्ही 2.19 टाकले, इथं तुम्ही 2.19 टाकले तर तुम्हाला देखील उत्तर 35,310 रुपये भेटेल. हे उत्तर पण बरोबर आहे, ते पण उत्तर बरोबर आहे. तर चला जाऊया पुढच्या पद्धतीकडे, जे आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. पहिलं सूत्र आहे बघा, यू बार बरोबर समेशन एफ आय यू आय आणि भागिले समेशन एफ आय. त्यानंतर दुसरं सूत्र आहे मध्य बरोबर एक्स चा बार बरोबर ए अधिक यू बार गुणिले जी. ओके, आता हे काय काय आहेत, कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगतो आपल्या प्रश्नामध्ये. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण, जो मध्य प्रमाण विचलन पद्धतीवरती अवलंबून आहे.
तर काय म्हटलंय, एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. एकदम सोपं आहे. तर सगळ्यात पहिलं मी कॉलम लिहिलेले आहेत. ओके, सरळ मध्य पद्धतीमध्ये आपण 4 कॉलम घ्यायचो. गृहीत मध्यामध्ये आलो तर 5 घेतले, आता इथं आलो तर 6 घ्यायचे. किती घ्यायचे? 6 कॉलम घ्यायचे. 6 घेतल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये वर्ग तो फिक्स आहे, दुसऱ्या याच्यामध्ये वर्गमध्ये तो फिक्स आहे. त्यानंतर शेवटी माहिती आहे तुम्हाला वारंवारता, आणि वारंवारतेच्या मागे जो असेल त्या दोघांचा गुणाकार इथं. तर इथं काय झालंय, वर्ग आणि वर्ग मध्ये नंतर डी आहे, जो की मागच्या याच्यात पण होता. इथे एक कॉलम मध्ये ऍड झालं ज्याचं नाव आहे यू आहे, आणि हा जो यू आहे तो कसा काढायचा, तो असतो डी आय भागिले जी. डी आय भागिले जी. आता जी कसा घ्यायचा ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सर्वप्रथम आपण कॉलम भरू, वर्ग लिहूया. ओके, पहिला जो असतो तो वर्ग 0 ते 500, त्यानंतर 500 ते 1000, त्यानंतर 1000 ते 1500, 1500 ते 2000, त्यानंतर 2000 ते 2500. ओके, त्यानंतर वर्ग झाल्यानंतर वारंवारता लिहून घेऊ. 35, 28, त्यानंतर 32, 15, त्यानंतर 10. ओके, आता वर्ग मध्ये काढून घेऊ. 0 आणि 500 मध्ये कोण असेल? 250. 500 आणि 1000 मध्ये कोण असेल? 750. 1000 आणि 1500 मध्ये कोण असेल? 1250. त्यानंतर 1500 आणि 2000 मध्ये कोण असेल? तर 1750. आणि 2000 आणि 2500 मध्ये कोण असेल? 2250. 2250. ओके, हा आहे 1250 मध्ये. तर मला सांगा, आता तुम्हाला शिकवलं की इथं आपल्याला लिहायचंय गृहीत मध्य. काय लिहायचंय? गृहीत मध्य. गृहीत मध्य म्हणजे आपला ए, आणि तो ए कसा लिहायचा आहे? जो आपला वर्गमध्ये आलाय त्या वर्गमध्यामधला सगळ्यात मधला कोण आहे? 1 2 3 4 5, त्याच्यामध्ये हा आहे सगळ्यात मध्यभागी. तर तो आपला मध्य 1250, म्हणजे 1250 म्हणून. बर, झालाय वर्ग, झालाय वारंवारता, वर्ग मध्य. आता डी आय कसं काढायचं तर मी तुम्हाला शिकवलं. डी आय काय असतो? डी आय असतो एक्स आय वजा ए. एक्स आय वजा ए, बरोबर. मग एक्स आय किती आहे रे बळ? एक्स आय पहिला किती आहे? 250. पहिला एक्स आय 250, एक्स आय म्हणजे वर्ग मध्ये, वजा ए किती आहे? 1250. तर 250 मधून 1250 जात नाही. 1250 मधून 250 वजा करू 1000 येतील, आणि हा मोठा म्हटल्यानंतर वजा 6 झाला, वजा 1000. त्यानंतर पुढे 750 मधून 1250 वजा करा, तर 750 मधून 1250 जाणार नाही. मग 1250 मधून 750 वजा करू तर ते येतील 500, आणि हा मोठा म्हटल्यानंतर मायनस 750 वजा 1250. हा झाला एक्स आय, हा झाला ए, बरोबर का? एक्स आय मायनस ए. त्यानंतर एक्स आय कोण आहे? पुढचा एक्स आय 1250 वजा 1250 0. त्यानंतर 1750 मधून 1250 गेले तर परत येतील 500. 2250 मधून 1250 गेले तर येतील 1000. ओके, तुम्ही साईडला करून पाहिजे या सूत्रामध्ये टाकून 100% जमणार आहे तुम्हाला. यू आय बरोबर डी आय भागिले जी. आता डी आय तर माहित आहे, हाय. जी कोण आहे तर लक्षात ठेवायचं, जी म्हणजे कोण? तर जी म्हणजे याच्यातला सगळ्यात लहान नंबर. मला सांगा सगळ्यात लहान म्हणजे कोणता? मायनस प्लस असं नाही. इथं 1000 आहे, 500 आहे, 500 आहे, 1000 आहे. तर 1000 आणि 500 असे दोन नंबर नाही. या सगळ्यांमध्ये लहान कोण आहे? तर 500. तर जी घ्यायचं 500. जो लहान आहे तो उचलायचा डायरेक्ट. जो लहान आहे तो उचलायचा जी म्हणून. ओके, समजा इथं 1000 असता, 2000 असता, मग लहान कोण होता? 1000, मग तो जी घेतला असता. जो असेल तो उचलायचा. आता यू आय बरोबर डी आय भागिले जी. यू आय बरोबर डी आय भागिले जी. तर डी आय ची पहिली किंमत किती आहे? डी आय ची पहिली किंमत आहे वजा 1000 भागिले जी ची किंमत किती आहे? 500. 500 एक 500, 500 दुने 1000, उत्तराला 2. ओके, वजा आणि अधिकचा भागाकार वजा मध्ये. त्यानंतर बघा डी आय ची दुसरी किंमत वजा 500 भागिले जी ची किंमत 500. तर 500 एक 500, उत्तराला 1, वजा अधिकचा भागाकार वजा मध्ये. त्यानंतर 0 भागिले 500, इथं 0 येईल, इथं 0 येईल, बरोबर का? त्यानंतर तिसरा किती? 500. 500 भागिले 500 1, आणि 1000 भागिले 500 तरी इथं परत घेतील 2. या किंमत
भागिले जी ची किंमत 1000 भागिले 500 2, हा मायनस आहे म्हणून मायनस. 500 भागिले 500 वजा 1, 0 भागिले 500 0, 500 भागिले 500 1, नंतर 1000 भागिले 500 तर 2. समजलं इथपर्यंत? आता काय करायचं आहे? आता एकदम सोपं झालं. ओके, पहिलं एक्झाम्पल नेहमी जड जातं तुम्हाला, दुसऱ्या एक्झाम्पल लगेच हातात बसल. ह्या दोघांचा गुणाकार करू. 35 दुने 70, मायनस प्लस मायनस, 28 एक 28, वजा अधिक वजा, 32 0 0, 1 15 15, 10 दुने 20. आता काय करायचं? याची टोटल बेरीज करायची. ओके, याची पण बेरीज, त्याला समेशन म्हणतो आपण. तर याची किती येईल बघा? 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, हातचे आले 2 2, 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11 आणि 1 12, 120. वरती पण दिला असेल, हे बघा इथं दिलं तर 120. त्यानंतर पुढे इथं ह्या दोघांची बेरीज होईल, मग या दोघांची बेरीज आणि मग आलेली त्याची वजाबाकी. काय? या दोघांचे चिन्ह सारखे आहे तर बेरीज. 0 आणि 8 8, 7 आणि 2 9, तर हा मोठा म्हटल्यानंतर मायनस. या दोघांची बेरीज 15 आणि 20 किती? 35 प्लसमध्ये. हा झाला प्लसमध्ये, हा झाला मायनसमध्ये. दोघांची बेरीज, दोघांची वजाबाकी होईल कारण की चिन्ह वेगळे. 8तून 5 गेले 3, 9तून 3 गेले 6, हा मोठा म्हटल्यानंतर मायनस. वजा 63, वजा 63 दिसतंय का? इथं वजा 63 दिसतंय का? वजा 63. आता काय करायचंय? एक नंबरला यू बार काढायचं. यू बार काय असतो? समेशन एफ आय यू आय भागिले समेशन एफ आय. चला एक नंबरला काढूया यू बार. समेशन एफ आय यू आय भागिले समेशन एफ आय. बरोबर. समेशन एफ आय यू आय किती आलंय? वजा 63 भागिले एफ आय किती आलाय? 120. ओके, वजा 63 भागिले 120. तर करूया आता भागाकार. 120 ने 63 ला भाग द्यायचा. तर 120च्या पाड्यात 63 ने मग आपण काय करूया आता? शून्य घेऊ. उत्तरात आला पॉईंट. 120 म्हणजे 12चा पाडा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 5 60 म्हणजे 600. 630 मधून 600 गेले तर 30 राहिले खाली. 120च्या पाड्यात 30 आहे का? नाही, शून्य घेऊ. उत्तरात काही घ्यायची गरज नाही कारण की पॉईंट आलाय. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 म्हणजे 360. तर इथं 300 आहे तर 12 2 24 म्हणजे 240 घेऊ आपण 300 जवळ. 300 मधून 240 गेले तर किती राहिले? 60. बरोबर. मग परत एकदा 120च्या पाड्यात 60 आहे का? 0. 12 5 60, आता झाले 600. हा झालं 0 0 0. उत्तर आले 0.525. 0.525. 0.525. ओके, आणि हा वजा आणि अधिकचा भागाकार कशामध्ये असतो? वजामध्ये असतो. तर याला रफ करतो. आता पुढचा फॉर्म्युला, पुढचं सूत्र काय होतं? मध्याचं सूत्र. तर मध्याचं सूत्र होतं एक्स बार बरोबर ए अधिक यू बार इंटू जी. मध्य बरोबर सूत्रानुसार म्हणूया एक्स बार बरोबर ए अधिक यू बार गुणिले जी. चला टाकूया किमती. एक्स बार बरोबर ए किती आहे रे? बरं ए किती आलाय? 1250 अधिक यू बार किती आलाय? तर यू बार आलाय 0.525. 0.525 तो पण वजामध्ये. आणि याचा गुणाकार करायचा जी सोबत. जी किती आलाय? जी आलाय 500. ओके, तर करूया. एक्स बार बरोबर हा झाला 1250. ओके, हा अधिक वजा, हा प्लस आहे तो मायनस आहे, दोघांमध्ये गुणाकार आहे. प्लस आणि मायनस मायनस होतो, अधिक वजा वजा, या दोघांचा गुणाकार करू. गुणाकार करत असताना काय करायचं? पॉईंट लक्षात घ्यायचंच नाही. डायरेक्ट आपण काय करू? 5चा गुणाकार 525 सोबत करू. 5 5 25, हातचे आले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 12, हातचा आले 5 5 25, 25 आणि 1 किती? 26. ओके, त्याच्यावरती किती शून्य होते? 2 शून्य. बघा, 5चा गुणाकार 525 सोबत केलं तर इतकं उत्तर आलंय. त्याच्यावर 2 शून्य दिले आपण. आता मला सांगा पॉईंट किती घर मागे द्यायचंय? पॉईंट नंतर द्यायचं उत्तर झाल्यानंतर. 1 2 3 इथून 1 2 3 घर घेऊ. 1 2 3, ते झालं 262.500 म्हणजे 262.5. समजलं का? 262.5. तुम्ही साईडला करू शकता डायरेक्ट गुणाकार. याच्यात पॉईंट नाही घ्यायचा. 0.5 2 5चा गुणाकार 500 सोबत करायचा आणि शेवटी
1 2 3 घर मागं पॉईंट द्यायचा. मी शॉर्ट मध्ये केलंय, नाही समजलं तर रिपीट करून बघा, तुम्हाला समजणार आहे मला माहिती आहे, कारण की तुम्ही हुशार मुलं आहात, हुशार मुलांना सर्व समजता. तर x बार बरोबर 1250 मधून 262.5 कमी करू. इथं करू का 1250 म्हणजे किती 1250.00, त्यातून 262.5. ओके, ते इथं 0 0तून 5 जात नाही, इकडून हातचा घेऊ, इथून 5 इथून 6 जात नाही म्हटल्यावर हातचा येत नाही, इथून हातचा घ्यावा लागेल. इथं 0, इथं 12 होईल तर तिकडे गेला 11, इथं 15 होईल तर तिकडे गेला 14, इथं तिकडे गेला 9, इथं राहिले 10, 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 14तून 6 गेले 8, 11तून 2 गेले किती रे बाळ 9. समजलंय? 987.50. 987 पॉईंट. आता हा 0 आपण एक्स्ट्रा घेतला तर तो कट करून टाकू, आहे की नाही, काय गरज नाही. 987.5च म्हणू, 987.5. एकक काय आहे रुपये. ओके, म्हणजे याचा जो मध्य आलाय तो आलाय 987.5 रुपये. ओके, या उत्तराचा जो मध्य आलाय मध्य प्रमाण विचलन पद्धतीने तो आलाय x बार बरोबर 987.5 रुपये. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 कडे. ओके, हे रफ करतो. प्रश्न क्रमांक 6 एकदम सोपा आहे, काही विषय नाही. आता जर मागचं एक्झाम्पल समजलं असेल तर हे 100% समजणार आहे तुम्हाला. मध्य प्रमाण विचलन पद्धतच आहे. सगळ्यात पहिले तर आपण वर्ग लिहून घेऊ. हा आपला वर्ग आहे, किती आहे 1000 ते 2000. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचे. कशाचा? एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली. ही वितरण सारणी दिली तर त्यावरून त्यांच्या कामगाराच्या साप्ताहिक पगाराचा मध्य. ओके, कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य काढायचंय. 1000 ते 2000, नंतर 2000 ते 3000, त्यानंतर 3000 ते 4000, 3000 ते 4000, त्यानंतर 4000 ते 5000. ओके, तर इथं 1 2 3 4च कॉलम होते आणि 5 आपल्याला लागेल, तर हा एक्स्ट्रा कॉलम आहे, याला तुम्ही खोडून टाकू शकता. ओके, म्हणजे इथं तुम्हाला किती कॉलम घ्यायचे, हा घ्यायचा नाहीये. ओके, किती घ्यायचे, फक्त 1 2 3 4 5च घ्यायच्या. आता काय करायचंय, तर वर्गामध्ये आधी वर्ग लिहून घेऊ, वारंवारता लिहून घेऊ. वारंवारता पहिली किती आहे 25, 45, त्यानंतर 50, 30. वर्गामध्ये काढूया. 1000 आणि 2000 मध्ये कोण आहे 1500, 2000 आणि 3000 मध्ये कोण आहे 2500, 3000 आणि 4000 मध्ये 3500, 4000 आणि 5000 मध्ये 4500. ओके, आता वर्गामध्ये घ्यायचा कोणता, काय शिकवलं तुम्हाला, वर्गामध्ये नाही गृहीत मध्ये घ्यायचा कोणता, काय शिकवला, जो मध्यभागी असेल का वर्गमध्याचा तो आपला गृहीत मध्य. पण आता इथं जर तुम्ही बघितलं इथं मध्यभागी जर कोणीच दिसतं ना, मध्यभागी हे दोघं दिसतात, तर दोघांपैकी कोणताही घ्या. हा वरचा घ्या तुम्ही. ओके, हा वरचा घेतो 2500. याला मानलं ए. चला पुढची स्टेप, ए किती आला 2500. आता काय करायचं, डी आय बरोबर एक्स आय वजा ए, एक्स आय वजा ए करायचं. तर एक्स आय किती आहे आपला पहिला 1500, 1500 मधून 2500 जातात का नाही, 2500 मधून 1500 वजा करू तर येतील 1000. 1500 मधून 2500 जात नाही, पहिला आहे 1500 वजा 2500, याच्यातून हा जात नाही तर याच्यातून हा वजा केला तर 2500 मधून 1500 गेला 1000, आणि हा मोठा म्हटल्यानंतर मायनस. 2500 मधून 2500 गेले 0, 3500 मधून 2500 गेले तर किती येतात परत 1000, आणि 4500 मधून 2500 गेले तर 2000. ओके, अशा प्रकारे झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला युआय काढायचं. युआय काय असतो, युआय असतो डीआय भागिले जी. तर जी ची किंमत पाहिजे, इथं जी किती भेटेल आपल्याला, तर जी भेटेल आपल्याला याच्यापैकी लहान नंबर कोणता आहे 1000, तर जी झाला आपला 1000. 1000 आहे 2000 आहे, लहान कोणता 1000, तो झाला आपला जी. हा झाला
DI भागिले G, म्हणजे याची किंमत भागिले ही किंमत. 1000 भागिले 1000 1 हा वजा, 0 भागिले 1000 0, 1000 भागिले 1000 1 2000 भागिले 1000 2. ओके, पुढे या दोघांचा गुणाकार इथं 1 25 25 मायनस प्लस मायनस, 0 45 0, 1 50 50, 2 30 60, म्हणजे 30 दुने 60, 50 एक 50, 45 0 0, 25 एक 25, मायनस प्लस मायनस. बरं चला याची करा बेरीज, याची पण बेरीज करू, समेशन FI UI. याची बेरीज केली तर किती? इथं सांगितलं 150, तरी करून पाहू. 5 आणि 5 10, हाताला 1 1 आणि 2 3 आणि 4 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, एकदम करेक्ट आहे 150. याची करा, याची केली तर वरती वजा 25 आणि खाली 50 आणि 60, 50 आणि 60 किती होतात? 50 आणि 60 होतात 110. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल? 110 मधून 25 वजा करावं लागेल. चला करूया. 50 आणि 60 110, 110 मधून हा वजा करावा लागेल, वजा 25. तर 0तून 5 जात नाही, इकडून हातचं घेऊ शकत नाही, इथून घेऊ, इथं 0, इथं 11 होईल, तर तिकडे गेला 10, इथं झाले 10, 10तून 5 गेले 5, 10तून 2 गेले 8, 85. ओके, हा मोठा 110 म्हटल्यानंतर प्लस मध्ये उत्तर येईल. चला आता काय करायचं आहे? आता सूत्र काय सांगितले होते मी तुम्हाला? ते 1 नंबरला काय काढायचं? त्याला मागच्या याच्यामध्ये यू बार काढायचा आहे. यू बार काय असतोय? यू बार असतोय समेशन, यू बार काढूया. चला, यू बार असतोय समेशन FI UI भागिले समेशन FI. तर समेशन FI UI किती आहे? 85 भागिले 150. ओके, आता मी काय करतो, शॉर्ट मध्ये करतो, व्हिडिओ मोठा व्हायला लागला तर कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे, तुम्ही घरी व्यवस्थित करू शकता. 85 भागिले 150, 85 भागिले 150 तर किती येईल? 0.56, 0.566 म्हणूया. ओके, 0.566, 0.566. त्यानंतर सूत्रानुसार गेलो तर एक्स बार मध्य काढायचं ना, मध्याचं सूत्र आहे यू बार गुणिले G. तर एक्स बार इज इक्वल्स टू ए किती आलाय? 2500 अधिक यू बार किती आलाय? यू बार किती आलाय? 0.566 गुणिले G किती आलाय? G आलाय 1000. ओके, आपण काय करू, इथं 0.566 आणि 6, 85 भागिले 150 बरोबर ना? तर 0.5666 घेतलं मी, 0.5666, तर 5666. ओके, किंवा घ्या 566.3 घेतले तरी चालते, काही विषय नाही. तर काय करायचं, आला यू बार घेतला गुणिले G 1000. परत एकदा बघा, ए ची किंमत, यू बार ची किंमत, G ची किंमत, तर 2500 तसाच अधिक या दोघांचा गुणाकार केला तर या 3 शून्यमुळे 0.3 घर पुढे जाईल, झाला 566. तर 2500 मधून जर 566 गेलं तर किती राहील? तर करूया साईडला, 2500 मधून 566 कमी करा. तर 0तून 6 जात नाही, इकडून हातचा घेऊ, इथं राहिले 1, इथं 15 होईल तर तिकडे गेला 14, इथं 10 होईल तर तिकडे गेला 9, इथं 10, 10तून 6 गेले 4, 9तून 6 गेले 3, 14तून 5 गेले तर 9 आणि 1934. ओके, वाटलं तर कॅल्क्युलेटर वरती पण आपण करून पाहू. 1934 रुपये 2500 मधून 566 गेले. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न देखील इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली. काय झालं की या ठिकाणी 2500 मध्ये 566 ऍड करायचा होता, म्हणजे या दोघांची बेरीज करायची होती, मी वजाबाकी करून टाकली. मागच्या प्रश्नामध्ये आपण वजाबाकी केली, तिथं पण मला वाटलं की वजाबाकीचं चिन्ह आहे, कारण की मला पुढे ऑफलाईन लेक्चरला थोडा उशीर झाला होता, तर त्यामुळे मी घाईमध्ये केलं. तर चला याची बेरीज करून टाकू. 2500 मध्ये 566 आपण ऍड करू, म्हणजे आपलं बरोबर उत्तर येईल. 2500 अधिक 566, तर 606, 606, 5 आणि 5 10, हात चाले 2 आणि 1 3, 3066 रुपये, 3066 रुपये, 3066 रुपये हा झाला तुमचा एक्सचा बार. ओके, अशा प्रकारे प्रश्न संपलेला आहे.
ओके, मुलं म्हणतील सर तरी पण आन्सर मॅच नाही झालं, इथं 3066.66 रुपये, मग चालतंय ना. इथं 0.566 पुढे 6 कॅरी झाला होता, अजून 2 6 इथं घेतले, इथं 2 6 येतील आणि इथं पॉईंट नंतर 2 6 येतील. हे पण उत्तर बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. ओके, अप्रॉक्सिमेशन इथं यूज केलेलं आहे त्यांनी. तर लक्षात ठेवायचं, इथं बेरीज करायची होती तर बेरीज केली, मगाशी मी वजाबाकी केलेली होती ते करेक्शन करायचंय, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्यवस्थित नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या. अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. उद्या आपण सराव संच 6.2 बघणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.